सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, आंबेडकरी चळवळीमध्ये भरपूर नेते होऊन गेले आणि नेत्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रमुख चेहरा एक मायावतीचा सुद्धा येतो। पण आंबेडकर चळवळीमधले कार्यकर्त्यांना शिवीगाळ व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ, यांचे स्मारक तोडफोड हे मोठ्या चरममध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे। येत्या 2 या 3 दिवसांमध्ये आपल्याला अशा घटना बघायला मिळतात आणि ह्या घटना जास्तीत जास्त यूपी आणि बिहारमध्ये बघायला मिळतात। आणि यूपी बिहार नंतर जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना आपल्याला बघायला मिळू लागल्यात। आता मागच्या काही दिवसांमध्ये पनवेल या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची विटंबना करण्यात आलेली होती आणि अशी विटंबना करणारे व असे नालायक कुत्रे भीमसैनिकाच्या हातामध्ये पडल्यानंतर त्यांचा कायदेशीर इलाज होतो हे आपल्या सर्वांना माहिती। आणि आपण आपल्या हस्ते कुठल्याही महापुरुषांची विटंबना होणार नाही हे सुद्धा आपण बाळगलं पाहिजे। पण जो कोणी व्यक्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आपल्या समाज सुधारकाबद्दल व आंबेडकरी चळवळीतले काही नेत्यांबद्दल जर असे अपशब्द वापरत असतील तर त्यांचा इलाज सुद्धा झाला पाहिजे, हे माझं व्यक्तिमत्व आहे। तर त्यातलाच एक हा मुद्दा भावांनो, आता यूपी मधला सुधार नावाचा व्यक्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन व आंबेडकरी चळवळीमधले नेते प्रमुख म्हणजे मायावती यांचं नाव घेऊन शिवीगाळ करतो, अपशब्द वापरतो। पण हा व्यक्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आपल्या समाज चळवळीतले जे आपले आंबेडकरी चळवळीतले जे नेते आहे यांना शिवीगाळ करतो। हा नेमकं कुठल्या उद्देशानं बोलतोय याचा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। मेरा नाम सुदामा मिश्रा है। मैं जिला सीतापुर, तहसील मिश्रिक, थाना स्पंदना, ग्राम सभा आमा घाट का हूँ रहने वाला, और मैं इस देश का ब्रांड एम्बेसडर, लेबर अड्डे का ब्रांड एम्बेसडर हूँ। मैं उस भीमराव आर्मी से कहना चाहता हूँ कि अपनी औकात है वहाँ तक का बात करो। इसके पहले एक मायावती ने नारा बनाया था, तिलक तराजू और तलवार जूता मारो 4-4। पंडितों ने ऐसा लेके उनको दुबेचे में ले जाके कोने में इंजेक्शन दे दिया, तो आज भी कोने में चल रही है, कोमा में। तो ऐसा करो कि चमारों का सम्मान बचा रहे और ब्राह्मणों का गरिमा। ऐसा ना हो कि अपनी गाड़ में लाठी खोसवा लो। ठीक है, जहाँ के होगे तहाँ भीम के आर्मी के होगे। जो तुम भीम आर्मी के हो तो हम भी परशुराम खानदानी है। गाड़ पे इतने फरसे चलवाएंगे कि गाड़ के खंड गिन नहीं पाओगे। कीमा में गया है कि बोटी में गया। के खिलाफ बोलने वाला तेरी डाल दू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मायावती यांच्या नावावरती अपशब्द बोलतो, ठीक आहे, स्वतःला ब्राह्मण म्हणतो। आणि ब्राह्मण लोकांची ही का मेंटॅलिटी अशी आहे मला समजत नाही। सर्वच नाही आहेत, पण काही आहेत, काही लोक आहेत जे अजून सुद्धा गू खातात। मला एक समजत नाही, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल यांना इतका तिरस्कार का? प्रमुख ब्राह्मण समाजातील लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांचा इतका तिरस्कार का आहे हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। ज्या व्यक्तीने शोषित पीडित दलितांसाठी संपूर्ण आयुष्य आपलं संघर्षामध्ये गेलं, हजारो नाही तर लाखो लोकांना आपले अधिकार मिळवून दिले, ज्या महिला चूल अनमूल इथपर्यंत सीमित होत्या त्या आज मोठ्या मोठ्या पदेवरती जाऊन बसले, ज्या व्यक्तीने हजारो वर्षाची गुलामगिरीतून मुक्त केले, आज त्या व्यक्तीचे आपल्याला स्मारक तुटताना त्यांना काही लोक शिवीगाळ करताना दिसतात। आणि अशा मूर्खांचा आंबेडकरी समाज हा विलास करण्यासाठी कालही सक्षम होता आणि आजही राहणार आणि उद्या सुद्धा असणार, बरोबर ना? तर भावांनो, आता या कुत्र्याची असं वक्तव्य केल्यानंतर काय परिस्थिती आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। भाई चंद्रशेखर आजाद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। यही रुको बात, जिंदाबाद, 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 जिंदाबाद। कहाँ गई हम वाली?
पहले तो जो आपने FIR लिख के वो दीजिए, वो हमारी तहरीर है। हाँ भाई, इसीलिए करें ना। खड़े हो। मेरा नाम सुदामा मिश्रा है। मैं आमा घाट में रहता हूँ और मैं फीवर हमारे तेज था, इसलिए मैंने दवा खाई थी। तो मैं फेसबुक देख रहा था, उसी में कुछ उल्टा सीधा देखा तो हमने कह दिया। इसके लिए माफी चाहता हूँ और ऐसा कभी नहीं करेंगे। तर भावांनो, तुम्ही जो हा सुदामा मिश्राचा व्हिडिओ बघितला, याच्या अंगावरती मांस नाही, पण हा स्वतःला ब्राह्मण बोलतो, ठीक आहे, आणि कुठल्या तरी पक्षाचा लीडर काहीतरी बोलतोय. पण हा आंबेडकरी समाजातील युवकांच्या हातामध्ये पडल्यानंतर याची काय स्थिती आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलीच. पण अशा कुत्र्यांचा इलाज झाला पाहिजे, मग ते यूपीचे असो किंवा महाराष्ट्रातील असो, बरोबर ना. कारण की जोपर्यंत अशा कुत्र्यांचा इलाज होणार नाही तोपर्यंत हा कुत्र्यांचा माज कमी होणार नाही, बरोबर ना. आजही यांच्या डोक्यामध्ये फक्त ब्राह्मणवाद भरलेला आहे. आजही यांच्या डोक्यामध्ये छूत अछूत यांचं विष पेरल्यात गेलेले आहे. पण यांचा इलाज हे फक्त आंबेडकरवादीच करू शकतो, हे कुठेही चुकत नाही, बरोबर ना. यांचा इलाज फक्त आपणच करू शकतो आणि यांचा इलाज झाला पाहिजे. आणि मोठ्या चरममध्ये असे कुत्रे जर आपल्याला मिळाले तर त्यांचा इलाज आपण मोठ्या संख्येने करूया. तर भावांनो, या कुत्र्याचा इलाज आपल्या आंबेडकरी समाजांनी केला. पण आपण ज्या शहरामधून किंवा ज्या गावामधून माझा व्हिडिओ बघत असतील त्या गावामध्ये सुद्धा असे काही कुत्रे असतील तर त्यांचा सुद्धा इलाज करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना माझा जय भीम आणि जय संविधान.